प्रकारे ही लहान पोरे बघा, पाणी आता येतंय अक्षरशः. अशी लहान मुलं जर अशा या लाटेमध्ये जर गेली तर नाही ना. हे कधी केलं? आताच काम केलं मे महिन्यातलंच. मे महिन्यामध्ये ना. स्टार्टिंगला. अच्छा. सामान पकडायचं का मी मुलांना पकडायचं, कोणाला धरायचं, आम्ही काय काय करायचं इथे? आम्ही करणार काय काय? आम्हाला काहीतरी आम्हाला करा काहीतरी व्यवस्थित, आमची सोय करा ना काहीतरी. आम्ही अशाच ह्याच्यामध्ये राहायचं, दऱ्यामध्ये आवाज गेला मग आम्हाला पकडेल कोण, आम्हाला धरेल कोण इथे? पाणी नाही ना, बंद झालं पाणी. हा, बंद झाले ना यावर्षी. म्हणजे आजपर्यंत आलेच नाही ना. कशामध्ये? बंधारा टाकल्यामुळे काय फरक? बंधाऱ्यावर फरक पडला ना. त्यांच्या घराच्या दारातच हे बघा किती कचरा आहे, काय आहे. अक्षरशः सर्व समुद्रातील कचरा आहे तो. आतमध्ये घुसते. अच्छा. सर्व आमची भांडी वगैरे काय पाहिजे ते आमचं स्वयंपाक वगैरे करायचं, भांडी बिंडी सर्व गेली. अच्छा, बघा किती त्रास आहे. गेल्या वर्षी नाही ना. गेल्या वर्षी अगदी तिकडे त्या बाजूला आणि इकडे कितीतरी कचरा. हो हो. ते यावर्षी नाही ना आलेलं. नाही आलेलं ना. तर बघा, हा पूर्ण पॅसेज गेल्या वर्षी भरलेला होता. या घरामध्ये पाणी. अरे हे बघा, अरे बघा पाणी, बघा बघा, हे बघा पाणी बघा. काय करणार? कुठे जाणार? अशा घेऊन मुलीला बसलेल्या आणि पाणी आहे ना तिथे यांच्या इकडे गेलेलं. कोण आहे घरात? ताई, ओळखलंच तुला? तुझी आई इथे घेऊन बसलेली आहे ना. यावर्षी पाणी नाही ना इकडे आलं. नाही ना, त्यासाठीच आलो आहे. यावर्षी पाणी भरलेलं इकडं नाही ना. इकडे बाहेर पाणी आलंच नाही ना. अच्छा. हे दगड यावर्षीच टाकले ना आता मे महिन्यात. अच्छा. गेल्या वर्षी कसं पाणी पूर्ण येतं इथे. पण यावर्षी अजूनपर्यंत पाणी आलेलं नाही ना आतमध्ये. आतमध्ये नाही आलं. तर मंडळी, आज आपण जाणार आहोत याच डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या एका छोट्याशा गावामध्ये. असं बघायला गेलं तर ते छोटंसं गाव नाही, बऱ्यापैकी तसं मोठं आहे. तुम्ही समोर व्ह्यू बघा, समोर फेसाळलेला समुद्र दिसतोय. कोणतं गाव असणार आहे? तर चला बघूया या व्हिडिओमध्ये. हा 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 हा, व्ह्यू बघा तुम्ही. काही जण समजलं असणार की मी कोणतं गाव दाखवणार आहे, कोणत्या गावाच्या जवळ आलेलो आहे. तर मागे आपण गेलो होतो त्या गावामध्ये. ज्यावेळी समुद्राला मोठं उधाण असतं तेव्हा काही घरांमध्ये पाणी घुसतं. तर आपण त्याच गावामध्ये जाणार आहोत. मी तुम्हाला नाव सांगणारच आहे, पण थांबा जरा सांगतो. आपल्याला इकडे वळावं लागेल. खूप सुंदर असं ते गाव आहे आणि हे गाव मच्छीमारीसाठी खूप फेमस आहे. मोठ्या प्रमाणात इथे मच्छीमारी केली जाते. सगळ्या प्रकारची मच्छी इथे मिळते. खतरनाक व्ह्यू आहे. इथे मूवीचं शूटिंग करू शकतो. रील बनवायला जबरदस्त एकदम लोकेशन आहे. जर कोणी तुम्ही रील स्टार असाल तर एखादा रील इकडे बनवा. तो व्ह्यू बघा, खतरनाक खतरनाक व्ह्यू बघा. तर फायनली त्या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि हे गाव आहे पाचपंढरी. पाचपंढरी गावामध्ये आज आपण आलेलो आहोत. हे बघा व्ह्यू बघा. आता या बोटी बाहेर किनाऱ्याला काढून ठेवलेल्या आहेत पावसामुळे, उधाणामुळे. पावसाळ्यानंतरला मासेमारी सुरू होईल. तर सर्व बोटी बघा कागदाने बांधून ठेवलेल्या आहेत. तर आपण गेल्या वर्षी जेव्हा आलो होतो ना तेव्हा याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथे लाटा उचलत असायच्या आणि त्यावेळी तिथे हे आता खडी टाकलेली आहे ती तेव्हा नव्हती. हो का? हो ना. आई
काय म्हणताय? अच्छा, इकडे घराच्या जवळ. हा, काल आला होता काल ना असेल? हा हा हा. अच्छा. हा. काय समुद्राचं पाणी, लाटांचं पाणी इकडे घरामध्ये घुसतं का? अच्छा, मग ही लाकडं वगैरे भिजली काल इकडे घरामध्ये? अच्छा. हो हो. इकडे तुम्हाला संरक्षण वगैरे भिंत वगैरे काय नाही? अरे बापरे. तुम्हाला लेटर देतात की सांगतात खाली करा? बरोबर. अच्छा. लाटा तरी पण बाहेर तिकडे पाणी घुसलं होतं का यावर्षी? नाही ना. गेल्या वर्षी हे नव्हतं. मी गेल्या वर्षी आलेलो तेव्हा सगळं पाणी तिकडे लोकांच्या घरामध्ये घुसत होतं. या हे बंधारा आता टाकलं ना, त्यामुळेच पाणी नाही आतमध्ये जात. नाही ना. हे कधी केलं? मे महिन्यामध्ये ना. अच्छा. मी गेल्या वर्षी आलेलो ना, बघितलं तर सगळं पाणी इकडे आणि याच ठिकाणी हाच पॅसेज जास्त करून तिकडे पाणी जात होतं. तर थोडंफार काहीतरी बदल झालेला दिसतोय गेल्या वर्षापेक्षा. हो ताई, यावर्षी पाणी भरलेलं आहे इकडं? नाही ना. इकडे बाहेर पाणी आलंच नाही ना. अच्छा. हे दगड यावर्षीच टाकले ना आता मे महिन्यात. अच्छा. हे बघा इकडे गेल्या वर्षी खूप सारं पाणी या घरांमधून इकडे त्या घरांमध्ये आतमध्ये. वर्षाला पाणी असाच येते आणि पाणी आल्या कारणाने आमच्या घरातली भांडी सगळे कपडे बकडे वाहून जातात. दर वर्षाला असे तरी होते. इथपर्यंत पाणी वरती पोहोचते घरापर्यंत. आम्ही शासनाला बांधारायचा किती आक्षेप केला तरी शासन लक्ष देईन त्याच्याकडे. दरवर्षीला पत्रकार येतात, ही माहिती घेतात, ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचतात, पण त्याचा काहीच निर्णय लागत नाही. अच्छा. दरवर्षीला अशीच आहे. हो, दरवर्षीला येतात पत्रकार. अधिकारी पण येतात वरून, ते पण अशी येतात, माहिती घेतात, जातात, त्याचा खुलासा करतच नाही. तलाठी पोलीस ऑफिसवरून येतात. आम्हाला घर सोडा असे फक्त आदेश देतात. फक्त ग्रामपंचायतीतून लेटर येते, घर सोडून तुम्ही पुढे जा. पण ते पण व्यवस्था राहायची पण व्यवस्था करत नाही आमची. ती पण आमची व्यवस्था करत नाही राहायची. काय सरकार करत ना आमच्यासाठी. छोटी पडली पाण्यामध्ये. दर वर्षाला पाणी आगलं नाही ना तुला? नाही. का आता पाणी भरती आहे, पण काल आहे ना पाणी जोरात इथपर्यंत गेला वरती. अच्छा. काल बघा याच्यातून पाणी खूप सारं येत होतं. आता यावर्षी तरी कमी आहे. इकडे आलं तरी इकडे थोडासा येत असेल, जास्त नसेल, कारण गेल्या वर्षी या दगड नव्हत्या. इकडे काही बसलेत. गेल्या वर्षी या दगड नव्हत्या ना इकडे मित्रा? या गेल्या वर्षी इथं दगड नव्हत्या ना? गेल्या वर्षी होत्या, यावर्षी टाकल्यात ना? हां हां, काळे दगड. अर्धा झालेला. इकडे खाली नाही टाकलाय? नाही, पावसामुळे काम थांबवलं होतं त्यांचे. अच्छा. पण हे दगड टाकल्यामुळे काय फरक पडलाय? कुठलं काय पाणी येतो वरनं, पण आता कसं वातावरण तेवढं खरंच गेलं नाही ना. गेल्या वर्षी कसं पाणी पूर्ण येतं इथे. पण यावर्षी अजूनपर्यंत पाणी आलेलं नाही ना आतमध्ये? आतमध्ये नाही आलं. नाही ना आलेलं. ओके. पाण्यामध्ये जातेच काय? बरं नाही वाटत हे तुला? हे बघा पाणी बघा. बघितलं का पाणी तुम्ही? हे बघा, हा समुद्र झाला, अक्षरशः समुद्र. हा, कोण आहे घरात? ताई कोण आहे? तू इथल्या घरातली? हां, गेल्या वर्षी माहिती आहे का? माहिती आहे. मी आलेलो, ओळखलंच?
यावर्षी पाणी नाही ना इकडे आलं? नाही ना, त्यासाठी चालू आहे का? आला नाही पाणी. हां. आणि हे साहेब यांचा आला ना, वादळ पण नाही गेला ना. गेल्या वर्षी तर इकडे पाणी भरपूर होतं आहे ना? संरक्षण भिंत झाली नाही, हां, थोडंफार ते दगड टाकल्यामुळे थोडा फरक पडला. थोडा फरक पडला. हां. आणखी काय आहे? इकडे टाकल्या पाहिजेत. हो, टाकायचे, तेवढी लाईन जायचे. ते अर्ध काम थांबलं आहे ते, कारण का ते पाऊस पडला ना, ते काम थांबवलं. नंतर दिवाळीनंतर काम सुरू झालं. अच्छा. तो बांधायला पडला ना, मग पाणी इथे येणार. मग नाही येणार. अरे तुम्ही स्कूलला नाही गेलात? सुट्टी कसली? एवढी लवकर कशी? 7 ते 12:30 रेग्युलर हेच टाईम आहे. अच्छा, बरं आहे मग आता काय अभ्यास नाही करायचा? अरे तू कितवीला आहेस? 6वीला. चला तर येतो, तेच बघण्यासाठी आलेलो. तुझं नाव कसं? अवनी. या बाजूला तिकडे पुढे पाणी नाही भरत, फक्त एवढ्या या पॅसेजमध्येच इथून ते जवळजवळ 100 मीटरचा पॅसेज आहे ना, एवढ्यामध्येच पाणी भरतं. तर आता फरक पडलेला आहे, म्हणजे आपण जो व्हिडिओ बनवला होता त्याचा फरक दिसतो आहे. आता त्या ताई नाही आहेत, त्यांची मुली आणि ते दादा होते. तर बघा अशा प्रकारे हे दगड यावर्षी टाकलेले आहेत. हे तुम्हाला काळे दगड दिसत आहेत ना, ते सगळे. तर चला, आपलं काम झालेलं आहे. चला मावशी, काय म्हणताय? पाणीच नाही आलेलं इकडं यावर्षी. आहे तिकडे कोणी? काय होत आई? मी पाणी नाही ना, बंद झालंय पाणी. हां, बंद झाले ना यावर्षी. म्हणजे आजपर्यंत आलेच नाही ना. कशामध्ये? बंधारा टाकल्यामुळे काय फरक? बंधाऱ्यावर फरक पडला ना. गेल्या वर्षी हां नाही ना. गेल्या वर्षी अगदी तिकडे त्या बाजूला, आणि इकडे कितीतरी कचरा. हो हो, तेच ना. बंद झालंय. चला तर, रस्त्याची मागणी करा ना तुम्ही लोकांनी. हा रस्ता काय आहे? किती? हे नल टाकले ना, आता लाईन टाकलेली चालू नाही केली. हां, चालू होईल तेव्हा ती पाईपलाईन टाकलेली ना, त्यासाठी अच्छा. पुढल्या वर्षी रस्ता चांगला दिसला पाहिजे. दुरुस्त झाला नाही का मग? या पाईपलाईन पूर्ण कंप्लीट झाली आहे ना. हां, एकच लाईन पाईपलाईन लाईट टाकलेली आहे. अच्छा. व्हायचं आता पाऊस पडतो ना, थांबला आहे. ठीक आहे, चला तर. रस्त्याचं काम हे होणार आहे. पाईपलाईनचं वगैरे काम, पाण्याची पाईपलाईन, त्याचं काम बाकी आहे, त्यामुळे हे नाही अजून झालेलं. समोर जायला लागेल ना मेन रस्त्याला. हे आहे मंदिर. अशा प्रकारे बघा, छोट्या छोट्या गल्ल्या. लोकांना असे भांडी वगैरे असे समोरच घासावी लागतात. जागा कमी असते घरांना, छोटी छोटी घरं आहेत अगदी. हे बघा, इथं घराच्या आपण बाजूला आलं. काय होत आहे? हां हां हां, इथून व्ह्यू बघा यांच्या. एक लाट आली पुरी ह्या पाहिजेपर्यंत येते. हो, आणि एकदम जवळ आली, मोठा जवळ ना हां वटलातलं पाणी.
हो वरची लाट इकडची लाट इकडे मारते. अच्छा. आमच्या वडिलांनी मग तुमच्या पाणी भरतो करकेने आणि मग टाकतो. पण यावर्षी नाही ना आलेला अजून. यंदा नाही. यंदा. पण येतं आमच्या दरवर्षीला येतं. दरवर्षाला. कौला मुलांनी पिठाचं पाणी शेलका पाणी आहे. ते भानामती वगैरे तिथेच राहतात. हां कुठे ते आणि ती दुसरी आहे का छान नाव सांगते. एसआयचं काम. आजू मावशी अंगणवाडीमध्ये काम करता. तुमच्याकडे दिलं आहे का? हो आमच्याकडे दिले सगळ्यांकडे टीचर लोकांकडे. व्यवसायाचं काम सध्या चालू आहे जोरात. तर चला जाऊया. अगदी मुंबईसारखं घराजवळ सगळं चाळ सिस्टम असते ना, अशी घरं आहेत. जागा कमी, शॉर्ट. अरे हे हाय बघा, तुम्हाला मी दाखवलेलं आहे 5 पंढरी. लाईक करा. वरती पूर्ण डोंगर आहे, डोंगराची रांग गावाच्या वरती. वर्षानुवर्षे त्रास असाच आहे. आता दर वर्षाला त्रास ओरडायला लागते. पण काय सर्वेक्षण येऊन आमदार खासदार येऊन जातात, पण काय करतात आमच्यापैकी. अगदी तुम्ही इथे बघू शकता, अगदी समोर हा समुद्र आहे ना, आणि ही बाजूला अशी घरं. यात इथे समोर काहीतरी भिंतच, काहीतरी संरक्षण भिंत पाहिजे की नको. हा मावशी, मी आलो. गेल्या वर्षी पाणी भरलेलं तुमच्याकडे, इकडे सगळं पाणी भरलेलं. आता पाणी नाही येणार. आपण गेल्या वर्षी तुमची न्यूज दिली होती, तुम्ही पण हा बोललात तेव्हा गेल्या वर्षी व्हिडिओमध्ये. तुम्ही पण बोललात गेल्या वर्षी. आणि त्यानंतरला मग हा बंधारा टाकला. आता यावर्षी नाही ना पाणी आलेला. हां हां, हे टाकलं ते बरं झालं. हां तर पाहिलं तर हे होतं 5 पंढरी गाव. तर गेल्या वर्षी आपण याच वेळी आलेलो तेव्हा या गावामध्ये अक्षरशः म्हणजे जी समुद्रकिनारी घरं आहेत त्या घरांमध्ये, तर समुद्रकिनारी घरं आहेत त्या घरांमध्ये लाटांचं पाणी अक्षरशः घुसलेलं. परंतु मला वाटतं आपल्या व्हिडिओचा काहीतरी फरक पडलेला आहे. त्या व्हिडिओमुळे त्यांच्या तिथे नक्कीच बदल झालेला आहे. जे की त्यांच्या घरांच्या समोर समुद्रामध्ये जे दगड टाकलेले आहेत त्यामुळे पाणी म्हणजे समुद्राच्या लाटा आहेत त्यांना अडवल्या जातात. त्यामुळे त्या घरापर्यंत पोचत नाही. जो गाळ कचरा, तर गाळ कचरा अगदी त्यांच्या घरापर्यंत यायचा, अगदी दारापर्यंत, तो सुद्धा येत नाही आहे. त्यामुळे नक्कीच बदल झालेला आहे. आणि मला या 5 पंढरी गावातील लोकांची एक सवय आवडते. जर आपण गेलो ना तर कोणी असं म्हणजे उद्धटपणे किंवा काय करतोयस, कशाला आला आहेस, इथे व्हिडिओ का करतोय, अशा प्रकारे कोणीही काही बोलत नाही. अगदी शांतपणे सगळेजण कोणी असेल ते बोलतात. तर ही गोष्ट मला या गावातील लोकांची आवडली. तर अशा प्रकारे हे 5 पंढरी हे गाव, आणि आपण पाहिलेलं आहे की अशा प्रकारे या गावामध्ये जो बदल झालेला आहे. आता जे गावातून जाणारे रस्ते आहेत ना तर ते थोडेफार खराब आहेत. तर ते म्हटलं की ते पाईपलाईनमुळे आता फोडलेले आहेत, त्यानंतरला मग ते होते. तर पुढल्या वर्षापर्यंत पावसानंतर. तर चला मंडळी, अशा प्रकारे हे 5 पंढरी हे गाव बघितलं. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर 5 पंढरीवाले लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. तुम्ही जर 5 पंढरीमधून पाहत असाल तर कमेंट करून सांगा की आम्हीसुद्धा 5 पंढरीमधून पाहतो. तर चला मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा आणि सेफ राहा. चला तर. संबंधित यंत्रणेने या व्हिडिओची दखल घेऊन या लोकांना होणारा त्रास कमी केला, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद.